वेलकम टू माय चॅनेल कथा विश्व. आज आपण पाहणार आहोत शुक्रवारची जिवतीची व्रतकथा. शुक्रवारची जिवत्यांची कहाणी. शुक्रवारा तुमची कहाणी ऐका. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला काही मुलबाळ नव्हते, म्हणून राणीनं एका सुईणीला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून द्यायला सांगितला. त्या बदल्यात ती तिला भरपूर द्रव्य देणार होती. सुईणीने ती गोष्ट मान्य केली आणि सुईण त्या शोधात निघाली. गावात एका गरीब ब्राह्मणाची बायको गरोदर राहिली. तेव्हा सुईण तिच्या घरी गेली. तिला म्हणाली, तू गरीब आहेस, तुझं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव, म्हणजे मी बाळंतपण फुकट करीन. त्या स्त्रीने ते मान्य केलं. नंतर सुईण राणीकडे आली व तिला हकीकत सांगितली. म्हणाली, लक्षण सर्व मुलाचेच आहेत, तेव्हा आपल्या घरापासून ते तिथपर्यंत कोणास काही कळणार नाही असा एक गुप्त भुयार तयार करा. आपल्याला दिवस राहिल्याची अफवा उठवावी. मी तुम्हास एक नाळवारी मुलगा आणून देईल. राणीला आनंद झाला. त्याप्रमाणे डोहाळे लागल्याचे सोंग केले. पोट मोठं दिसण्यासाठी त्यावर कापडाच्या घड्या बांधल्या. भुयार तयार केलं. 9 महिने होताच बाळंतपणाची तयारी केली. इकडे ब्राह्मण स्त्रीचे पोट दुखू लागले. सुईणीला बोलावणं आलं. त्याबरोबर सुईण राणीकडे आली आणि तिला पोट दुखण्याचे सोंग करण्यास सांगितले. ब्राह्मणाच्या घरी ती आली. ब्राह्मण बाईला तुला भय वाटू नये म्हणून तुझे डोळे बांधते असं सांगितलं. तिला मुलगा झाला. सुईणीने दासीकडून भुयाराच्या वाटेने मुलगा राणीकडे पाठवला. मग तिने वरवंटा घेऊन त्याला एक कुंचा बांधला आणि तो ब्राह्मण स्त्रीच्या पुढे ठेवला. ती दुःखी कष्टी झाली. सुईण राजवाड्यात गेली. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. सर्वांना खूप आनंद झाला. मुलगा मोठा लाडात वाढू लागला. इकडे ब्राह्मण स्त्रीने नियम धरला. श्रावणातील दर शुक्रवारी जिवतीची पूजा करून नमस्कार करून, जय जिवती माते, जिथं माझं बाळ असेल तिथे खुशाल असो. श्रावणातील दर शुक्रवारी जिवतीची पूजा करायची. तांदूळ उडवायचे, ते या मुलाच्या डोक्यावर पडायचे. हिरवी साडी नेसणे, हिरव्या बांगड्या घालणे, कारलीच्या मांडवाखालून जाणे, तांदळाचं धुणं ओलांडणे बंद केलं. याप्रमाणे ती वागू लागली. इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशी ती न्हाऊन आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती. याची नजर गेली. हा मोहित झाला आणि रात्री तिची भेट घ्यायची ठरवलं. रात्री घरी आला. दारात गाय वासरू बांधली होती. चालता चालता त्याचा पाय वासराच्या शेपटीवर पडला. वासराला वाचा फुटली. ते आपल्या आईला म्हणाले, कोण्या पाप्याने माझ्या शेपटीवर पाय दिला आहे? त्यावर ती म्हणाली, जो कोणी आपल्या आईकडे जावयास भीत नाही, तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भियेल काय? हे ऐकले तसा तो मागे फिरला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीला जाण्याची परवानगी घेऊ लागला. काशीच निघाला. वाटेत एका ब्राह्मणाचे घरी उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत, पण ती 5वी-6वीच्या दिवशी जात. राजा आला आणि त्या दिवशी चमत्कार झाला. 5वीचा दिवस होता. राजा दारात निजला होता. रात्री सटवी आली. म्हणू लागली, कोण ग असं वाटत निजलं आहे? जिवतीने उत्तर दिलं, माझं ते नवसाचं बाळ आहे. मी काही त्याला ओलांडू देणार नाही. मुलाचे आईवडील चिंतेत होते. त्यांनी हा संवाद ऐकला. उत्तर रात्र झाल्याने सटवी आणि जिवती निघून गेल्या. उजाडताच ब्राह्मणाने राजाचे पाय धरले. आपल्यामुळे माझा मुलगा जगला. आजचा दिवस मुक्काम करा अशी विनंती केली. राजानं ती मान्य केली. त्याही रात्री तसेच झाले. दुसऱ्या दिवशी राजा निघाला. इकडे त्याचा मुलगा मोठा झाला. काशी यात्रेच्या वेळी गयावर्जनाची वेळ आली. पिंड देतेवेळी ते घ्यायला 2 हात वर आले. असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणांना विचारलं. ते म्हणाले, घरी जा, गावातल्या साऱ्यांना जेवायला बोलव, म्हणजे याचे कारण समजेल. घरी आला. जेवण घातलं. सर्व गावकऱ्यांना सक्त ताकीद दिली की घरी चूल पेटवू नये. सगळ्यांनी जेवणाला यावं. ब्राह्मणीला पंचायत झाली. तिने राजाला निरोप पाठवला. मला जिवतीचं व्रत आहे. माझे नेम पुष्कळ आहेत. ते पाळाल तरच मी जेवायला येईन. राजानं कबूल केलं.
तांदळाचं धुणं होतं ते काढून सारवून त्यावरून ती आली. हिरव्या बांगड्या नाही घातल्या, हिरवी साडी नाही नेसली, कारल्याच्या मांडवाखालून ही गेली नाही, तर म्हणत होती, जिथे कुठे माझे बाळ असेल ते सुखरूप असो. त्याप्रमाणे ती जेवायला आली. पानं वाढली. मोठा थाट होता. राजा तूप वाढत वाढत ही बसली होती तिथे आला आणि तूप वाढू लागला. तेवढ्यात एक ईश्वरी चमत्कार झाला. तिला पुत्रप्रेमाने पाना फुटला. दुधाच्या धारा त्याच्या तोंडात उडाल्या. तो तसाच रुसून निजला. राणीने त्याची समजूत घातली. त्याला सांगितले की तुझी खरी आई मी तुझी मानलेली आई. सर्व हकीकत सांगितली. नंतर भोजन समारंभ पार पडला. पुढे त्यानं आपल्या आईवडिलांना राजवाड्याजवळ मोठा वाडा बांधून राज्य करू लागला. अशी जेवती माता तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा प्रसन्न होवो. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.